गुरु गोविंद सिंगजी हे शीखांचे 10वे आणि शेवटचे गुरु होते. त्याच्यानंतर गुरु ग्रंथ साहिबालाच शीख धर्मात प्रमुख गुरु मानण्यात आले. गुरु गोविंद सिंगजी हे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या बलिदानानंतर 11 नोव्हेंबर 1675 रोजी 10वे गुरु बनले. ते एक महान योद्धा, विचारवंत, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेते होते. 1699 बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली, जो शीखांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी पटना येथे 9वे शीख गुरु तेग बहादूरजी आणि आई गुजरी यांच्या पोटी झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील तेज गुरु बहादूरजी धर्मप्रचारासाठी आसाममध्ये होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंदराय होते. पटना येथील ज्या घरात त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणाला आता तख्त श्री हरिमंदिरजी साहिब या नावाने ओळखले जाते. इसवी सन 1670 त्यांचे कुटुंब पंजाबला परतले आणि मार्च 1672पर्यंत बराचसा काळ त्यांनी चक्क नानकी अर्थात आनंदपूर साहिब येथे घालवला. इथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी फारसी आणि संस्कृत भाषेचा अभ्यास केला आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्यही प्राप्त केले. गुरु गोविंद सिंगांचे वडील गुरु तेग बहादूर यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यापासून वाचण्यासाठी औरंगजेबाने 11 नोव्हेंबर 1675 रोजी दिल्लीच्या चांदणी चौकात त्यांचे वडील गुरु तेग बहादूरांचा सार्वजनिकरित्या शिरच्छेद केला. पण गुरु तेग बहादूरांनी शेवटपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारला नाही. त्यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गुरु गोविंद सिंग यांना शीखांचे 10वे गुरु म्हणून घोषित करण्यात आले. 10वे गुरु झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण चालू राहिले. त्यांनी शिक्षणाचा भाग म्हणून वाचन, लेखन आणि घोडसवारी तसेच लष्करी कौशल्यही शिकली. 1684 त्यांनी चंडी दीवार ही रचना केली. गुरु गोविंद सिंगजी यांनी पवित्र गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ पूर्ण केला आणि त्याला गुरु म्हणून स्थापित केले. बचितर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अन्याय, अत्याचार आणि पाप नष्ट करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे लढली. धर्मासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले, ज्यासाठी त्यांना सर्बसदानी म्हणजेच संपूर्ण कुटुंबाचा दाता म्हणूनही ओळखले जाते. त्यांना कलगीधर, दशमेश, भजनवाले आणि इतर अनेक टोपणनावे आणि पदव्या यांनी ओळखले जाते. गुरु गोविंद सिंगजी यांना एकूण 4 पुत्र होते. साहिबजादा अजित सिंग, साहिबजादा जोहार सिंग हे दोन्ही पुत्र चामकुर येथे 1 वर्षाच्या फरकाने युद्धात मारले गेले. छोट्या पुत्रांमध्ये साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना इसवी सन 1704 सरहिंदचा मुघल गव्हर्नर वजीर खान याने इस्लाम कबूल करण्याचे फरमान काढले. पण साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग अनुक्रमे 9व्या आणि 7व्या वर्षी इस्लाम कबूल न करण्याची शिक्षा म्हणून भिंतीमध्ये जिवंत दफन करण्यात आले. या घटनेनंतर त्यांची आजी माता गुजरीजी यांनीही प्राणाचा त्याग केला. शीख इतिहासात या बलिदानाला वीर बाल दिवस म्हणून पाळण्यात येतो. गुरु गोविंद सिंग यांच्या नेतृत्वामुळे शीख समुदायाच्या इतिहासात एक महत्त्वाचा बदल घडून आला. त्यांनी 1699 बैसाखीच्या दिवशी शीख धर्माच्या औपचारिकरित्या दक्षिण अनुयायांची सामूहिक संस्था खालसा स्थापन केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गुरु गोविंद सिंगांनी बहादूर शहाला सम्राट होण्यास मदत केली. गुरु गोविंद सिंगजी आणि बहादूर शाह यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते. हे संबंध पाहून सीमेवरील नवाब वाजिद खान घाबरला. त्याने गुरु गोविंद सिंगांचा पाठलाग करण्यासाठी 2 पठाणांना पाठवले. या पठाणांनी विश्वासघाताने गुरु गोविंद सिंगांवर हल्ला केला. या हल्ल्यात गुरु गोविंद सिंगजी 7 ऑक्टोबर 1708 रोजी नांदेड येथे दिव्य प्रकाशात विलीन झाले. आपल्या शेवटच्या क्षणी त्यांनी शीखांना गुरु ग्रंथ साहिबला स्वतःचे गुरु मानण्यास सांगितले आणि त्याच्यापुढे आपले डोके टेकवले. गुरु गोविंद सिंहांनंतर शीखांचा कोणताही नवीन गुरु झाला नाही व गुरु ग्रंथ साहिब यालाच गुरु मानण्यात आले. गुरु गोविंद सिंगजी यांच्या संपूर्ण कुटुंबाने आपल्या धर्माच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान केले.